नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अजमेर सर करंट अफेअर्स अँड जी एस स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. म्हणजे थोडा बदल झाला आहे आज, कारण वन मॅन शो असणारे आपले अजमेर सर आज लेक्चर न घेता मी गणेश आज लेक्चर घेत असल्यामुळे तुम्हाला थोडं नवीन वाटत असेल. पहिलं लेक्चर आहे, थोडंसं समजून घ्या. तर आज आपण राज्यघटनेतील महत्त्वाचा घटक म्हणजे आणीबाणी याबद्दल थोडेसे ओझरता त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पाहूया आपण त्यामध्ये काय. तर आणीबाणी, मग आणीबाणी एखादा घटक पाहत असताना तो राज्यघटनेतील कोणत्या भागातील आहे, त्या संबंधीची कलम काय, त्याच्यामधील तरतुदी काय हे बघणं महत्त्वाचं असताना आपण आणीबाणीविषयी बघूया. तर मी लिहितो चा भाग, त्यानंतर या संबंधी कलमे, त्यानंतर ही तरतूद. तर राज्यघटनेतील 18व्या भागामध्ये आणीबाणीविषयी तरतुदी आहेत. तसंच आपल्या सर्वांना माहीत असलेला आणि आवडता प्रश्न म्हणजे या संबंधीची कलमे आहेत 352 ते 360. तर ही तरतूद कुठून घेण्यात आली हे महत्त्वाचं आहे, कारण आपली घटना ही जवळपास 75% घटना ही इतर देशांकडून घेतलेली घटना आहे, म्हणजे उसनी घटना म्हणून त्यावर टीका केली जाते. तर मग आणीबाणीची घोषणा आपण कोणाकडून घेतली, तर ही घेतली आपण 1935च्या कायद्यामधून. हे महत्त्वाचे. तर मग आपल्या आणीबाणीचा बद्दल बघत असताना आणीबाणीची गरज काय घटनेमध्ये, तर असामान्य परिस्थिती, ज्यावेळेस देशामध्ये असामान्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणीबाणीची गरज पडते. म्हणजे या परिस्थितीमध्ये काय होतं की ज्यावेळेस राज्यामध्ये म्हणजे आपल्या देशाचं सार्वभौमत्व, अखंडता ही असामान्य परिस्थितीमध्ये कुठं तर अबाधित राखण्यासाठी आणीबाणीसारख्या गोष्टीचा आपल्याला प्रयोग करावा लागतो. म्हणजे असामान्य परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस आणीबाणी लागू करतो त्यावेळेस आता आपली घटना तर संघराज्यीय प्रणाली आहे, परंतु अशा असामान्य परिस्थितीमध्ये आपली घटना एकात्मिक बनते. त्याबरोबरच यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की अमेरिकेसारख्या संघराज्यीय प्रणालीचे जे घटना ज्या देशांच्या आहेत त्याच्यामध्ये त्या संघराज्याच्या दृढ साच्यामध्ये बसलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही किंवा त्याला एकात्मिक स्वरूप देता येत नाही. परंतु भारताची घटना अशी आहे की ज्यामध्ये असामान्य ज्यावेळेस परिस्थिती असेल त्यावेळेस आपली घटना आपण एकात्मिक स्वरूपाची बनवू शकतो आणि सामान्य परिस्थितीत आपण संघराज्यीय प्रणाली स्वीकारलेली आहे. त्यामध्ये मग आपल्याला बघायचे की ह्या संबंधी कोणत्या म्हणजे घटनेमध्ये काय तरतूद आहे, आणीबाणी कोणत्या प्रकारचे आहे, तर 3 प्रकारचे आणीबाणी आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. मग त्यामध्ये या 3 प्रकारच्या आणीबाणी केव्हा कधी लागू केल्या जातात याचा विचार करत असताना पण बघू राष्ट्रीय आणीबाणी. तर कलम 352 मध्ये तरतूद असलेली ही राष्ट्रीय आणीबाणी 352 राष्ट्रीय आणीबाणी. तर हे सगळ्यांना माहिती असणारा भाग आहे, पण यामध्ये महत्त्वाचं काय ते सांगणार आहे. तर 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची म्हणजे तरतूद आहे की ही 3 कारणासाठी लागू केली जाते. जसं की आपण पाहू शकतो, युद्ध, परकीय आक्रमण, आणि सशस्त्र उठाव. काय सशस्त्र उठाव? आता हे बरेच वेळा परीक्षेला विचारले, तुम्हाला माहिती असणार आहे, यात काय डाऊट नाही, कारण आपल्यासारखं हुशार दुसरं कोण नाही. तर यामध्ये सशस्त्र उठाव हा शब्द आपल्याला माहिती आहे 42व्या घटना दुरुस्तीने म्हणजे अंतर्गत अशांतता या शब्दाच्या ठिकाणी त्याला रिप्लेस केलेलं आहे. अंतर्गत अशांतता का केलं याचंही कारण सांगणार आहे. कारण 1975
साली इंदिरा गांधी सरकारने काय केलं होतं की अंतर्गत अशांतता या कारणावरून देशामध्ये आणीबाणी लागू केली होती आणि त्यासाठी जी म्हणजे आपल्या मंत्रिमंडळाची किंवा पंतप्रधानाच्या म्हणजे अंडर जे मंत्रिमंडळ असतं त्यांची परमिशन घेणं कुठं तर गरजेचं आहे, परंतु ती परमिशन न घेता त्यांनी स्वतः वैयक्तिक राष्ट्रपतीकडून आणीबाणी लागू करून घेतली आणि त्यामुळं याचं घटनेमध्ये पुनर्विलोकन 38वी घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रपतीने अशा प्रकारे जर आणीबाणी लागू केली तर त्याला घटनेमध्ये म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाखाली संरक्षण प्राप्त असेल, म्हणजे त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. परंतु ही तरतूद रद्द करून 44व्या घटनादुरुस्तीने याला न्यायालयापासूनचं जे संरक्षण दिलं होतं ते काढून घेण्यात आलं. म्हणजे राष्ट्रपतीला जर वाटलं, राष्ट्रपतीची खात्री झाली, आता आणीबाणी लागू कोण करतो? राष्ट्रपती. का करतो? की जेव्हा राष्ट्रपतीची खात्री होते, घटनेत तरतूदच अशी आहे की राष्ट्रपतीची खात्री झाली की देशामध्ये बाबा युद्ध होण्याची परिस्थिती, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या तिन्हीपैकी कुठलीही जर शक्यता आहे अशी राष्ट्रपतीची खात्री पटली की लगे राष्ट्रपती असं झालं किंवा होण्याची खात्री जरी राष्ट्रपतीला वाटली तरीही राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतो. मग याला 38व्या घटनादुरुस्तीनं न्यायिक पुनर्विलोकनापासून याला बाजूला ठेवलं होतं, परंतु ज्यावेळेस 1975ला इंदिरा गांधी सरकारने अशा प्रकारची आणीबाणी अंतर्गत अशांतता या कारणावरून लागू केली, त्यावेळी मग 44व्या घटनादुरुस्तीने याला असं दुष्ट हेतूने प्रेरित होऊन किंवा अवास्तव अशी जर आणीबाणी लागू होत असेल तर याला कुठं तर न्यायालयामध्ये आव्हान देण्यात यावं यासाठी 44व्या घटनादुरुस्ती करण्यात आली. जवळपास आणीबाणी संबंधीच्या बऱ्याच तरतुदी या 44व्या घटनादुरुस्तीने लागू केलेल्या आहेत. तर आपण राष्ट्रीय आणीबाणी अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला फक्त 352, 356 आणि 360 मध्ये काय तरतुदी हे एक वर सांगतो मी. तर त्यानंतर आहे 356. तर 356 काय सांगते की राज्य आणीबाणी याला काय म्हणतात? राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी याला हे सामान्यपणे नावं दिलेले आहेत, परंतु मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे, हे सामान्यपणे म्हटलं जातं पण घटनेत यासाठी आणीबाणी या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. मग ही का लागू केली जाते? किंवा राज्यामध्ये घटनात्मक परिस्थिती कोलमडलेली असते किंवा राज्यातील घटनात्मक व्यवस्था कोलमडलेली असेल त्यावेळेस घटनात्मक व्यवस्था कोलमडली त्यावेळेस ही 356 द्वारे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. कोलमडली असेल मग यासंबंधी आपल्याला माहिती आहे दुसरं एक कलम आहे राज्यातली आणीबाणी संबंधी 365. ज्यावेळेस केंद्र सरकारचे निर्देश किंवा केंद्राचा कायदा ची अंमलबजावणी करण्यामध्ये जर राज्य कसर करत असेल किंवा राज्याद्वारे ती होत नसेल त्यावेळेस कलम 365 नुसार राज्य आणीबाणी लागू केली जाते. त्याच्यानंतर आहे 360 आहे आर्थिक आणीबाणी, जी कधीच आजपर्यंत देशात लागू झालेली नाही. म्हणजे ज्यावेळेस देशाचं स्थैर्य किंवा आर्थिक पत हे धोक्यात येईल त्यावेळेस या प्रकारची आणीबाणी लागू केली जाईल. तर आता आपण राष्ट्रीय आणीबाणी पाहू इन डिटेलमध्ये. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणीचं कलम 352 आहे. मग हे लागू करण्याचे कारण सांगितले तुम्हाला, युद्ध
परकीय आक्रमण तसेच सशस्त्र उठाव. त्यामध्ये सशस्त्र उठाव अंतर्गत अशांतता या शब्दाला रिप्लेस करून 44वी घटना दुरुस्तीने घटनेत समावेश करण्यात आला हे सांगितलं. मग आता यामुळे ही आणीबाणी जर म्हणजे भारताच्या किंवा भारतातील, आता ही कुठं लागू केली जाते, राष्ट्रीय म्हणजे पूर्ण भारतात लागू करावे असंच आहे का, तर भारतात, संपूर्ण भारतात किंवा आपल्या भारतातील काही प्रदेशात कोणत्या भागात जर असा काही धोका परकीय आक्रमणाचा, सशस्त्र उठावाचा किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपण 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. मग त्या तुम्हाला सांगितलं की हे व्हावंच असं आहे का काही, किंवा राष्ट्रपतीला वाटलं बाबा अशी परिस्थिती झाली, प्रत्यक्षात मात्र अशी स्थिती झालेली नाही, त्यांची खात्री पटली की त्याने आणीबाणी लागू करू शकतात. मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 38वी घटना दुरुस्तीनं काय दिलं होतं की याला न्यायिक संरक्षण होतं. 38व्या घटना दुरुस्तीनं ही न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण होतं. न्यायिक पुनर्विलोकन शब्द जरा डेंजर, पण हे 44व्या घटना दुरुस्तीनं ह्याला संरक्षण होतं ते काढून घेण्यात आलं. म्हणजे आता ह्याला घटनेत आव्हान दिलं जाऊ शकते, घटनेत देऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला यासंबंधी काय सांगायचं राहिलं तर ही राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाकडून लिखित स्वरूपाची शिफारस आल्यानंतरच आणीबाणी लागू करता राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते, अन्यथा करता येत नाही. अभ्यास तर संसदेची मान्यता. आता ही आणीबाणी लागू करायची म्हणल्यावर आत्ताच सांगितलं मंत्रिमंडळानं त्याला परमिशन म्हणजे मागणी केली पाहिजे. मग हे विधेयक कुठं संसदेत मांडावं लागेल, आपल्याला आणीबाणी लागू करायची देशात. मग त्याच्यासाठी हे कुठं मांडायचं, लोकसभेत, राज्यसभेत, हे दोन्ही गृहामध्ये, दोन्ही संसदेच्या गृहामध्ये विशेष बहुमतानं संमत झालं पाहिजे. कसं विशेष बहुमतानं. मग समजा हे राज्यसभेमध्ये मांडलं आणि तिथून राज्यसभेमधून संमती मिळाली आणि लोकसभेत मांडल्यानंतर मग हे किती दिवसामध्ये संमती पाहिजे, तर ह्याला 30 दिवसाच्या आत ह्याला संमती देणं आवश्यक आहे. आणि मग समजा याच 30 दिवसाच्या आत, या 30 दिवसाच्या मध्ये जर समजा राज्यसभेने संमत केलं आणि लोकसभेत येण्यापूर्वी समजा लोकसभा जर विसर्जित झाली तर पुनर्रचित जी लोकसभा असेल मग त्याला किती कालावधी द्यायचा, तर ते पुनर्रचित लोकसभेपासून सुद्धा 30 दिवस लोकसभेला दिले जातील आणि त्या 30 दिवसामध्ये याची संमती दिली जाईल. आणि एकदा लागू केल्यानंतर अशा आणीबाणीनंतर 6 महिने अंमलात राहू शकते आणि परत जर पुढं त्याला कंटिन्यू करायचं असेल तर परत 6 महिन्यांनी संसदेमध्ये अशाच प्रकारे मान्यता देऊन त्याला पुढं कंटिन्यू करता येईल. मात्र ह्याला रद्द जर करायचं असेल तर यासंबंधी म्हणजेच संसदेकडून जर आणीबाणीसाठी मान्यता पाहिजे असेल तर त्याला विशेष बहुमत लागतं, परंतु जर ती रद्द करायची असेल तर त्याला साध्या बहुमतानं रद्द करता येतं. मग आता राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम, तर याचे परिणाम काय होतात, तर मूलभूत हक्कावरचे परिणाम हे महत्त्वाचे. मूलभूत हक्कांवरील परिणाम. ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते त्यावेळेस कलम 19 मधील कलम 19 मधील 6 स्वातंत्र्य हे आपोआप निलंबित होतात. आपोआप निलंबित होतात. हे कोणत्या कलमानुसार होते, 358 नुसार कलम 19 मधील 6 स्वातंत्र्य आपोआप निलंबित होतात. मग यामध्ये
358 हे संपूर्ण देशभर लागू असते. तीनशे 58 हे केवळ अंतर्गत कारणासाठी नसून तर बाह्य कारणासाठी लागू होते. तर अजून खूप पुढचं आपल्याला शिकायचं आहे, अजून थोडं पुढचा भाग बघायचा आहे. परंतु माझं पहिलं लेक्चर आहे त्यामुळे थोडं समजून घ्या. काही घटक तेवढेसे स्पष्ट मांडता आले नाहीत, परंतु नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचा प्रतिसाद बघून घ्यायचं का नाही ठरवेल मी, आणि पुढच्या लेक्चरमध्ये 100% चांगल्या तयारीने देण्याचा प्रयत्न करील. आता झालेलं समजून घ्या आणि पुढच्या लेक्चरसाठी नक्कीच तुमची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.